ज्या घरातील लाईट जी रोज तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, त्या लाईट मागच्या 3 मोठ्या सरकारी कंपन्या आता शेअर बाजारात येणार आहेत. हो, महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय या संदर्भात घेतलेला आहे. ज्या घरातील लाईट देणाऱ्या महाराष्ट्रातील 3 सरकारी वीज कंपन्या आता शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. म्हणजेच पहिलं जनरेशन, दुसरं ट्रान्समिशन आणि तिसरं डिस्ट्रीब्युशन. महाराष्ट्र सरकार या तिन्ही कंपन्या 2026 पासून शेअर बाजारात घेऊन येणार आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी सरकारने याची अधिकृत घोषणा केली आहे. हा वीज क्षेत्रातील सर्वात मोठा बदल मानला जातोय. मला कधी प्रश्न पडला असेल की लाईट शेवटी तयार कुठे होते? त्याला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. पहिलं जनरेशन. लाईट तयार होते ती पॉवर स्टेशनमध्ये, यालाच जनरेशन म्हणतात. दुसरं ट्रान्समिशन. पॉवर स्टेशनपासून तयार झालेली जी लाईट आहे ती सबस्टेशनपर्यंत आणली जाते, यालाच ट्रान्समिशन म्हणतात. आणि तिसरं स्टेशनपासून तुमच्या घरापर्यंत जी लाईट येते त्याला डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. महाराष्ट्र सरकारच्या या जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन तिन्ही कंपन्या 2026मध्ये शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. हा निर्णय फक्त सरकारसाठीच नाही तर नागरिकांसाठी सुद्धा फायदेशीर होऊ शकतो. यामधील पारदर्शकता वाढणार. आता कंपन्यांची आर्थिक स्थिती ही सार्वजनिक होईल, सेवा सुधारेल, गुंतवणूक मिळाल्याने नवीन तंत्रज्ञान, लाईन अपग्रेड, दुरुस्ती वेगवान, वीज पुरवठा स्थिर होणे अशी अनेक कामे आहेत जी लवकर होणार आहेत. नवीन प्रकल्पासाठी सरकारला मोठं भांडवल यामधून उपलब्ध होणार आहे. काही गोष्टीची भीतीसुद्धा आहे. पहिलं, खर्च वाढू शकतो. कंपनी मार्केट ड्रिव्हन झाली तर दरावरती परिणाम येऊ शकतो. वीज दर वाढू शकतात. दुसरं, नफा आणि लोकहित यामध्ये संघर्ष होऊ शकतो. सरकारचं काम नफा कमवणे नाही तर जनतेचं लोकहित कशामध्ये आहे हे पाहणं आहे. तिसरं, ग्रामीण भागात खर्चिक प्रकल्पांना प्राधान्य कमी मिळू शकतं. ग्रामीण भागामधून या कंपन्यांना जो रेव्हेन्यू कमी मिळतो त्यामुळे इथे जे विकास कामे होतात लाईट संदर्भातील ती कामे थंड होऊ शकतात. गुंतवणूकदारांसाठी हा खूप मोठा प्रश्न आहे. यामध्ये संधी आहे का? सरकारी कंपन्या म्हणजे स्टेबल सेक्टर. वीज मागणी वर्षानुवर्ष वाढणार आहे, म्हणजेच फ्युचर सेक्टर हे असणार आहे. ट्रान्समिशन, जनरेशन कंपन्यांचे मॉडेल साधारणपणे लॉंग टर्म स्टेडी रिटर्न देतात. पण हे IPO कधी येणार, कोणत्या रेटला येणार, फायनान्शियल काय असणार, हे सर्व तपशिलात येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे वीज क्षेत्रामध्ये ऐतिहासिक बदल होणार आहे. फायदेशीर तर आहेच, पण प्रश्नही आहेत आणि गुंतवणूकदारांसाठी नवीन दारे ओपन होणार आहेत. तुमच्या मते हा बदल योग्य की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.